सामाजिक, राजकीय, आर्थिक मागासलेपण अशा धर्मात जन्म घेणं हे जरी आपल्या हातात नव्हतं, पण निदान अशा धर्मात न मरणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. म्हणूनच अनेक धर्मांचा सखोल अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला परिषदेमध्ये एक घोषणा दिली आणि ती घोषणा म्हणजे हिंदू म्हणून मी जन्माला जरी आलो असेन तरी हिंदू म्हणून मी कधीच मरणार नाही. बाबासाहेब कहिनूर गावातील 400 अस्पृश्य मुस्लिम धर्म स्वीकारायला चालले. थांबवा त्यांना. मी माझ्या उद्याच्या येवला परिषदेमध्ये खूप मोठी घोषणा करणार आहे. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, मी जेव्हा जेव्हा माझ्या केलेल्या आंदोलनाला पाठीमागे वळून पाहतोय तेव्हा मला भविष्याची चिंता वाटते. खूप झालं आता, आपण शांत नाही बसायचं. हीच वेळ आहे आता त्यांच्यातून आणि त्यांच्या गुलामीतून स्वतःची सुटका करण्याची. जातीपाती या विचारातून बाहेर पडूया. या जातीपातीने आपल्याला पशुप्रमाणे जीवन जगवलं. ह्या सगळ्या जाती धर्मातून बाहेर पडून असा एक धर्म आपण स्वीकारूया जो आपल्याला चांगलं जीवन आणि समानता देईल. माझे दुर्भाग्य, मी हिंदू अस्पृश्य म्हणून जरी जन्माला आलो त्याला रोखणं माझ्या हातामध्ये नव्हतं, पण या अपमानात आणि गुलामगिरीत जीवन जगणं याला मी नक्कीच विरोध करू शकतो. मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलेलो असलो तरी मी हिंदू म्हणून कधीच मरणार नाही. डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा विजय असो. मनुष्याच्या स्पर्शाने धर्म पाडतो आणि पाटलेला मनुष्य गोमूत्राने शुद्ध होतो. किती हा अविवेकी संयम सुटलेला हा धर्माचा विचार होता. माणसासारख्या माणसाला जनावरांपेक्षा कमी किंमत होती, पण दगडाच्या देवाला सर्वोच्च शक्ती मानण्यात आली. बाबासाहेबांचा हा विचार होता की मंदिर प्रवेश करून देवाची पूजा करून आपले प्रश्न सुटणार नव्हते, त्यापेक्षा त्यांना राजकीय स्वातंत्र्य महत्वाचे वाटत होते. परंतु आपणही इतरांसारखे मनुष्य असून आपल्याला सुद्धा तितकेच समान हक्क आहेत हा भाव, म्हणून हा काळाराम मंदिर प्रवेश. शिव शिव शिव, या शूद्रांनी आपला देव बटवला. शुद्धीकरण करावं लागेल तो मंदिराचं. अरे जा गंगेचं पाणी आणि गोमूत्र घेऊन ये. शूद्रांनी मंदिरात प्रवेश केला म्हणून त्यांच्यावर अत्याचार करायला लागले मंदिरातील पंडित लोक. आपण समान हक्क प्रत्येक ठिकाणी प्रस्थापित करू. आपण काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह करू. सत्याग्रह संबंधी एक नोटीस काळाराम मंदिराच्या अध्यक्षांना पाठवा. काही झाले तरी आपल्याला देवाचा रथ ओढून देवाची पूजा ही करायचीच आहे. पण एवढ्या लोकांतून रथ ओढायला लोक कसे निवडायचे? जे मजबूत आणि ताकदशील आहेत त्यांनाच निवडा. जा, थांबवा त्यांना. पकडा रथ. काळाराम मंदिर प्रवेश हा देवदेवतांसाठी केलेला नसून अस्पृश्यांना देखील सर्व स्थळांवर समान अधिकार आणि समान वागणूक मिळावी म्हणून केलेला हा काळाराम मंदिर सत्याग्रह.
ब्रिटिशांनी 16 मे 1946 ला भारतात झालं एक पाच नवीन गेल्या 2-3 पंधरा प्रतीक ही पुढची मागे हा हा मैसा दे हा ती राहू दे स्वतंत्र देण्याची घोषणा केली. त्यातून 2 गोष्टी घडणार होत्या. एक म्हणजे भारत स्वतंत्र होणार होता, तर दुसरी म्हणजे पाकिस्तानची निर्मिती. त्यानंतर स्वतंत्र भारताचे संविधान बनवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये बाबासाहेब नसावेत असा एक वर्ग होता, तर बाबासाहेब संविधान सभेत असावेत असाही एक वर्ग होता. संविधान सभेत निवडून जाण्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवली, परंतु बंगालची फाळणी झाल्यामुळे निवडून आलेले ठिकाण हे पूर्व पाकिस्तानमध्ये गेल्याने त्यांचे पद संपुष्टात आले. पंडित नेहरू यांनी देशाची घटना लिहिणार हे प्रसिद्ध सर आयवर्जनी यांच्याकडे पंडिता विजया लक्ष्मी यांना पाठवले व घटना लिहिण्याची विनंती करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी नकार दिला व म्हणाले, तुमच्या देशामध्ये इतके विद्वान व्यक्ती असताना तुम्ही माझ्याकडे का आलात? त्यानंतर महात्मा गांधी व नेहरू यांच्या संगमताने बाबासाहेबांना संविधान सभेत घेण्याचे ठरवले. पण संविधान सभेत जाण्यासाठी निवडून येणे गरजेचे होते. त्यासाठी बॅरिस्टर एम आर जयकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व त्या ठिकाणी आंबेडकर निवडून आले. त्यानंतर त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्यावर काम करून जगासमोर सर्वात मोठी लिखित घटना सादर केली. भारताचे संविधान मसुदा तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी किती कष्ट घेतले हे सर्वांना माहीतच असेल. मसुदा तयार करण्यासाठी ड्राफ्टिंग कमिटी निवडलेली होती. त्यामध्ये 7 सदस्य होते. एकाने राजीनामा दिला, एक सदस्य अमेरिकेत होते आणि एक सदस्य आपल्या राज्याच्या कामात व्यस्त होते. 2 सदस्य दिल्लीच्या बाहेर होते आणि तब्येत बिघडल्यामुळे ते पण सामील नाही होऊ शकले. त्यामुळे संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी ही बाबासाहेबांवर आली आणि ती त्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण केली. मी डॉक्टर आंबेडकर मसुदा तयार करण्याचे सगळे श्रेय घेऊ इच्छित नाही. त्यातील काही श्रेय हे सर BN राव यांना जातं आणि थोडं श्रेय जातं ड्राफ्टिंग कमिटीला, ज्यांनी कच्चा मसुदा तयार केला. मी येथे संविधानातील चांगलेपणा नाही सांगणार, कारण मला वाटतं की संविधान कितीही चांगले असले तरी अखेरीस ते वाईटच सिद्ध होईल. जेव्हा संविधानाचा वापर करणारे लोक वाईट असतील आणि संविधान कितीही वाईट असले तरी अखेरीस ते चांगलेच सिद्ध होईल जेव्हा त्याचा वापर करणारे लोक चांगले असतील. मी वचन घेतलं होतं हॅलो 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 ओके 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 दीदीला ऍड कर दे. त्यावरती देशासाठी नवीन मार्ग शोधेन आणि मी बौद्ध धर्म स्वीकारून देशाला एक महान भेट देत आहे. बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचा एक अतूट हिस्सा आहे. पण बाबासाहेब, तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर संविधानातील अस्पृश्य आरक्षणापासून वंचित नाही करणार? काय ब्राह्मण त्याच्या बदल्यात अस्पृश्य व्हायला तयार आहेत? पण
हिंदू धर्म का सोडताय आपण? हा प्रश्न तुम्ही तुमच्या मागच्या पिढीला का नाही विचारत? आमचा प्रयत्न मानव अधिकार व मूलभूत अधिकार मिळवण्याचा आहे. पण बौद्ध धर्मच का? कारण बौद्ध धर्म नैतिकता आणि आचार नियमांवर आधारित आहे. त्यामध्ये कोणतीही जातपात नाही आणि तुमच्या धर्मातच असमानता आहे. बुद्ध धर्मात संपूर्ण समानता आहे. बुद्धांना सोडून जगातल्या सगळ्या धर्म संस्थापकांनी आपला स्वतःला मसीहा समजले. फक्त आणि फक्त बुद्ध कायम मार्गदर्शक बनून राहिले. हे संकल्प ताई दादाला सुषमा देतो आणि तिला ऍड कर. व्हिडिओ कॉल करू नको. निवेदिता तिला ऍड कर. निवेदिता तिला हे चालू आहे व्हिडिओ कॉल. नाही दिसते तिथे क्लिअर. तिकडे दिसते बस झाले. आपला उद्देश ते आहे. तुला दिसतं ना वेगळं दिसतं. नाही त्याला झोपायला जा घरी जा. तिकडनं काय तर बोलायला झोपली असेल छोटी. समाधि
माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, मी आज हिंदू धर्माचा त्याग करतोय आणि मी भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या धम्माचा स्वीकार करतोय, जो ज्ञान, समानता, सदाचार आणि करुणा यांच्यावर आधारित आहे. ऐका माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी आता हिंदू नाही आणि अस्पृश्य देखील नाहीये. मी आता एक मुक्त आणि स्वतंत्र मानव आहे, जो त्यांच्या अधिकाराचा गुलाम नाही. म्हणून मी आज प्रतिज्ञा करतो की मी माझं संपूर्ण आयुष्य धम्माचा प्रचार आणि बुद्धांचा प्रसार करण्यासाठी घालवे. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, गौतम बुद्धांच्या मार्गाने जाण्यासाठी माझ्या बरोबरीने कोणी तयार असेल तर ते उभे राहून त्रिशरण पंचशील म्हणूयात आणि शपथ घेऊयात. मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सर्व अष्टांग मार्गांचे पालन करीन. मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सर्व अष्टांग मार्गाचे पालन करेन. मी सर्व माणसांना एक समान वागणूक देईन. मी सर्व माणसांना एक समान वागणूक देईन. मी भगवान बुद्ध यांच्या धम्माचा स्वीकार करत आहे. मी भगवान बुद्ध यांच्या धम्माचा स्वीकार करत आहे आणि मी माझा जुना धर्म सोडत आहे. आणि मी माझा जुना धर्म सोडत आहे. याच बरोबर माझा नवीन जन्म होतोय. याच बरोबर माझा नवीन जन्म होतोय. मी हिंदू देवदेवतांची पूजा करणार नाही. मी हिंदू देवदेवतांची पूजा करणार नाही. साधू साधू साधू. बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. साहेब बरोबर नाही का? सुधामा म्हणत होता की आपण काही जेवलो नाही. भूक नाही का? भूक आहे ना पुस्तकांची. बुद्धं शरणं गच्छा, बुद्धं शरणं गच्छा. साहेब साहेब उठा साहेब. साहेब साहेब उठा साहेब. साहेब आपले साहेब गेले. आपले साहेब गेले. साहेब काळाने
ज्ञानाच्या अथांग महासागराला सलाम करण्यासाठी देशा विदेशातून लाखोंचा जनसागर उसळला. काना कोपऱ्यातून खेड्या पाड्यातून जनता मिळेल त्या वाहनाने प्रज्ञा सूर्याच्या अंतयात्रेसाठी दाखल झाली. संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारी ऐतिहासिक घटना 6 डिसेंबर 1919 साली घडली. बाबासाहेबांनी घेण्याचं ठरवलं होतं. त्या कार्यक्रमात वामनदादा कर्डक, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल साठे गाणार होते. प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप यांचे गीते झाली व त्यानंतर हे करणार होते. ते व्यासपीठ जात असताना हॅलो सर. लाईट लावायचं लाईट. हॅलो 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 सर. हॅलो. जग बदल घालून लाईट लाईट. केले मला घेण्याचं ठरवलं होतं. त्या कार्यक्रमात वामनदादा कर्डक, प्रल्हाद शिंदे, हॅलो. विठ्ठल उमप, अण्णाभाऊ साठे हे या कार्यक्रमात गीत गाणार होते. कार्यक्रमाची तारीख ठरली. कार्यक्रम सुरू झाला. नाही, सोमवारी वामनदादा कर्डक, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप यांचे गीते झाली. बरं, चालेल, सर, मी करतो. त्यानंतर अण्णाभाऊ कार्यक्रम साठे हे गीत सादर करणार ओके, होते. ओके, थँक्यू. ते व्यासपीठावर जात असताना वामनदादा कर्डक त्यांना म्हणतात, अण्णा, तुमच्या हातामध्ये तरी काहीच दिसत नाही. तुम्ही गीत कसे सादर करणार? जग बदल जग बदल घालून सांगून केले मला भीमराव. 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 गुलामगिरीच्या या चिखलात तुन बसला का ऐरावत. गुलामगिरीच्या या चिखलात तुन बसला का ऐरावत. रंग धारुणी निघ बाहेरी घेवरती धाव. सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालून टायझर आहे झाला. असला का ऐरावत. रंग धारुणी निघ बाहेरी घेविनीवरती धाव. सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालून सांगून गेले मला भीमराव. बसला का ऐरावत. रंग धारुणी निघ बाहेरी घेविनीवरती धाव. सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालून सांगून गेले मला भीमराव. सांगून गेले मला भीमराव.
वाजवायचे आहेत. तसेच पिळले मगराने जणू माणिक पिळले चोर झाले साव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन उभा पुढती एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन उभा पुढती नव महाराज मिळवून जगती राखवी सांगून गेले मला disconnected. संघर्ष महानायक हॅलो हे नाटक बसवताना झालं बंद करू का आता अतिशय सर्वांनी कष्ट घेतलेले आहेत हॅलो हे ज्यांनी नाटक बसवलं पुढे ये जरा त्यांचं तरी कष्ट आहेच आधी क्रॉस पाहिजे पण ज्या कलाकारांनी या नाटकामध्ये सहभाग घेतलेला आहे व्हिडिओ त्या कलाकारांच्या काय सरळ कर मातांचं सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी अभिनंदन करते की त्यांनी आपला अतिशय अनमोल वेळ या महानायकांसाठी दिला तसेच फोटो काढायला जाऊ काय? आज आता जा की. संघर्ष महानायक या नाटकाचे